तू अर्थ करतो थोडं आपलं तू रोल क्या ओके सर, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. 25 जागेवर विजय झालेले उमेदवार. आता पुढे काय राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि युवा स्वाभिमानला सोबत घेणार का अजून कोणत्या पार्टीला घेणार? महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मी देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने घोडदौड कायम राखली आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा महापौर होतोय. ठाण्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचा महापौर होईल आणि 27 पैकी 19 महानगरपालिकांवर निर्विवाद बहुमत मिळालं आहे. अमरावतीमध्ये आपल्याला माहीत आहे की इथे जे लोकसंख्येचं प्रमाण आहे आणि मी वारंवार जी भीती व्यक्त करत होतो MIMच्या संदर्भात, काँग्रेसच्या संदर्भात, आणि ती भीती खरी ठरण्याची वेळ आलेली होती आणि तशाही परिस्थितीमध्ये अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणजे 25 नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्या खालोखाल मला असं वाटतं युवा स्वाभिमानचेही नगरसेवक आहेत 16, शिवसेना शिंदे गटाचे 4 नगरसेवक आहेत, 3 नगरसेवक आहे आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचे पण 11 नगरसेवक आहे. पण MIM आणि BSPचेही मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आलेले आहे. MIM आणि काँग्रेसचे पहिल्यांदा निकाल लागले तेव्हा त्या भागामधून MIMची चांगली घोडदौड सुरू होती आणि आजचं जे चित्र आहे असं वाटतं की अमरावतीच्या जनतेने कौल दिला आहे की महायुतीच्या सगळ्या लोकांनी एकत्र यावं आणि अमरावती महानगरपालिकेचा विकास आणि सुरक्षितता द्यावी आणि असं चित्र निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं आता हे चित्र थोडं स्पष्ट होईल, त्यावर चर्चा होईल आणि त्याप्रमाणे निर्णय निश्चितपणे घेतले. सर, सर्वात मोठं प्लॅनिंग जे आहे ते भाजपनं या निवडणुकीमध्ये केलेलं होतं. राज्यात भाजपच्या जागा वाढल्या पण अमरावतीमध्ये 20 जागांनी भाजप कमी झालेली आहे. नाही, त्याचं कारणही होतं कारणही होतं की पहा, अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा कोणी आमदार नाही आहे. 2 आमदार जे अमरावती शहरात आहे, एक युवा स्वाभिमानचा आहे आणि 2 आमदार राष्ट्रवादी अजितदादा पवार या गटाचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे विभाजन जे होत होतं ते विभाजन, हिंदू मतांचं विभाजन वेगवेगळ्या पक्षामध्ये जास्त प्रमाणात झालं आणि त्याचं एक फटका आम्ही म्हणू शकतो की भारतीय जनता पक्षाला सीट कमी होण्यात झाल्या. परंतु एक महत्त्वाची गोष्ट झाली की शेवटी निवडून आले ते महायुतीचेच घटक पक्ष निवडून आले आणि त्यामुळं सत्ता ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचीच निश्चितपणे. मात्र असं असलं तरी तुमचा पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचा आहे. हो, पालकमंत्री आहे, परंतु कॉन्टॅक्ट जे असतात आणि पालकमंत्री निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा महापौर होईल त्याप्रमाणे अमरावतीला विकसित आणि सुरक्षित करण्यासाठी सर्व पावलं. सर्वाधिक जागा भाजपनं लढवलेल्या होत्या, सर्वाधिक जागा. पण युवा स्वाभिमाननं केवळ 34 जागा लढवल्या असताना 16 जागांवर युवा स्वाभिमान विजयी झाले. युती पण तुम्ही टाकली. कारण भाजपला जो आत्मविश्वास आहे तो नडला काय? तुम्ही कोणाही पक्षासोबत युती केलेली नाही आहे, हा आत्मविश्वास आहे, त्यामुळे तुमच्या सीट कमी झाल्या का? नाही, काही सीट्स 100 मतांनी 110 मतांनी ह्या कमी झाल्या. एवढंही नक्की की काही अपक्ष किंवा युवा स्वाभिमान किंवा बाकीच्या पक्षांनी भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार दिले होते ते निवडून आले आणि त्याच्यामुळे शेवट सगळीकडे गोड होणार आहे आणि अमरावती महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचाच महापौर बसेल हा विश्वास. सर, मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची सत्ता येईल असं सांगितलं जात होतं, पण तिथे देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा झाला, कसं होतं? देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा सगळीकडेच चालला. अमरावतीमध्ये सुद्धा 25 जागा निवडून आल्या, 25-26 जे काही निवडून आल्या त्या देवेंद्र फडणवीसांच्याच करिश्म्यामुळे निवडून. अंतर्गत गटबाजीचा भाजपला मोठा फटका बसल्याचं बोललं जातं. अंतर्गत गटबाजीचा भाजपला मोठा फटका बसल्याचं बोललं जातं. याचा निश्चितपणे अभ्यास केला जाईल. आम्ही पण त्याचं मंथन करणार आहे की का कमी झाल्या, 45 ते 25 का कमी झाल्या हे काही आम्ही शांत बसणार नाही. आणि भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की जनतेने दिलेला कौल हा मान्य करायचाच,
पण आपल्यामध्ये काय उणीवा राहिल्या ह्या निश्चितपणे तपासून घ्यायच्या. आणि म्हणून नाही, सोबतच आहे ना, सोबतच सगळेजण आहे आणि त्यामुळं ह्या गोष्टीला काही विशेष अर्थ राहत नाही. निवडणुकीच्या नंतर, निवडणुकीच्या अगोदर महायुती होती आणि महायुती राहते. खुबड्यांची गरज नाही असं भाजपच्या नेत्यांनी म्हटलं, तर खुबड्यांची गरज नाही. तुम्ही आता असं म्हटलंय की राज्यभर देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा चाललेला आहे, अमरावतीत देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा चालला नाही का? कारण 45 वर्ष निश्चितपणे चालला, पण अमरावतीची जी गंभीर बाब मी वारंवार भाषणात सांगतो की अमरावतीची डेमोग्राफी मोठ्या प्रमाणात चेंज होते आणि त्याच्यामुळं म्हणजे इथे फटका हा पहिल्यांदाच बसलाय असं नाही. खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अमरावती विधानसभा मतदारसंघातच फटका बसला होता. 40,000 मतांनी खासदार या मतदारसंघातच पाठीमागे होत्या आणि मग त्याचं आम्ही चिंतन केल्यानंतर आम्ही तीच चूक विधानसभेमध्ये आम्ही दुरुस्त केली आणि विधानसभेमध्ये दुरुस्त केल्यानंतर 5ही आमदार आमचे निवडून आले. इथलाही आमदार आम्ही निवडून आणला, बडनेराचाही आमदार आम्ही निवडून आणला आणि त्यामुळं ह्या घडामोडी ज्या चालतात त्याचं निश्चितपणे चिंतन होईल. सर तुम्ही म्हटलं सर माझी लहान बहीण निवडून आली, तिचं अभिनंदन करतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आशीर्वाद, तिथल्या कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम, त्या प्रभागामधून 4च्या 4ही म्हणजे 3 भारतीय जनता पक्षाचे आणि 1 कमळाचे निवडून आले आणि तिला पुढील कार्य करण्याकरता आणि भारतीय जनता पक्षाचं काम करण्याकरता मनपूर्वक शुभेच्छा. सर एक शेवटला प्रश्न सर हिंदुत्वाचा मुद्दा चालला नाही असं तुमचा उत्तरातून दिसून येते. हिंदुत्वाचा मुद्दा जर चालला नसता तर मग इकडच्या भागामध्ये काँग्रेसचे लोक निवडून आले असते. काँग्रेसच्या लोकांना तिकडेच फक्त पाहावं लागलं असतं. पण काँग्रेसनी चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. तर आम्हाला माहित आहे ना, खासदारकीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या खासदाराला 40,000 मताचं लीड होता इथे आणि 40,000 मताचा गड्डा भारतीय जनता पक्षाला होता. आम्हाला त्याची जाणीव आहे आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष जरी असला तरी अमरावतीचं डेमोग्राफिक पॅटर्न जे चेंज होत आहे त्याचे परिणाम भोगावेच लागणार. सर एक शेवटला प्रश्न, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणाला की महायुती आता या ठिकाणी स्वतंत्र लढे, तरी खोडकेंना रवी राणांचा पक्ष महायुतीमध्ये नको आणि राणांना खोडकेंचा पक्ष महायुतीमध्ये नको, अशा वेळेस भाजपची काय भूमिका असणार आहे, कसं समीकरण होणार? राष्ट्रवादी दुसरीकडे काँग्रेस सोबत जाणार असल्याची देखील चर्चा सुरू झालेली आहे. भारतीय जनता पक्षाचं सामंजस्याचं धोरण आहे.